म्हणजे कादंबरीचा पहिला आराखडा हा 25व्या वर्षी आलेला आहे. पण एक गोष्ट डोक्यात होती की लिहायचं पहिलं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असावं. कुठलंही पुस्तक लिहिणं म्हणजे अंधाऱ्या रात्री धुक्यातून प्रवास करण्यासारखं असतं. महाराजांना सुद्धा आपण चौकटीतच बंद करून ठेवलंय. त्या 2:6च्या मध्ये जे एकीकरण काढलेले असतात ना, तो खरा स्ट्रगलचा काळ असतो. महाराजांभोवती काल्पनिक आपण एक ओळही लिहू शकत नाही. खरंय. आणि आईने वाचलं, माझी आई पहिली वाचिका. वा. फ्रेमला वडिलांचं नाव वा. आहे, दिस डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाड इज बुक प्रतिकर्षण. वा. मंदिरावर कळस चढला होता. त्या मधल्या सिस्टीम वरती बाहेरची सिस्टीम चालत कोणाच्या तरी मरण्यावरती कोणाचं तरी जगणं अवलंबून आहे. नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकट मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, समजा एखाद्या पुस्तकाची 32वी वगैरे आवृत्ती आली असेल तर साधारण ते पुस्तक छापून किती वर्ष झाली असतील? एनी गेसेस? 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वगैरे? कारण 32वी आवृत्ती आहे. मंडळी, तुम्हाला अचंबित करणारी एक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. एखादं पुस्तक 6 वर्षांपूर्वी निघाल्यावर सुद्धा त्याची 32वी आवृत्ती निघू शकते. येस. आणि ते पुस्तक आहे डॉक्टर प्रकाश कोयडे लिखित प्रतिपश्चंद्र. या पुस्तकावर आधारित जी वेब सिरीज आलेली आहे, जी जिओ हॉटस्टारवर आहे आणि ज्या सिरीजचं नाव आहे सिक्रेट ऑफ शिलेदार्स. तर येस मंडळी, आज माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयडे. डॉक्टर, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मॅडम. डॉक्टर, खरं तर हा प्रश्न तुम्हाला दरवेळेला विचारला गेलेला असणार याची मला खात्री आहे, तरी सुद्धा पुन्हा तोच प्रश्न विचारते. MBBS डॉक्टर असताना सुद्धा लेखक कसे काय झाला तो? वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही डॉक्टर असून लिखाण कसं, किंवा बरं लिखाण म्हणजे असं नाही की 50-100 पानाची कादंबरी, पहिलीच कादंबरी 450 पानांची आहे. काय होतं की काही गोष्टी आतून असतात, लहानपणीपासून असतात. अगदी शाळेत असल्यापासून वाचनाची, लिखाणाची आवड होती. पण काही जरी झालं तरी आधी लिखाण पॅशन जे आहे माझं ते मला पूर्ण करायचं होतं. पण त्याआधी स्वतःचं प्रोफेशन उभा करणं आवश्यक होतं. जी आधी स्वतःच्या पायावर उभे राहणे, नंतर मग आपलं जे आवड लेखन आहे, पॅशन आहे, त्या गोष्टी सांभाळणं. आणि म्हणून आधी आणि मला लहानपणीपासून आवड होती मेडिकल फील्डमध्ये येण्याची, डॉक्टर होण्याची. सो डॉक्टर झालो आधी, त्यानंतर लिखाण किंवा त्या गोष्टीकडे वळलो. अच्छा. सो आता तुमच्या लहानपणापर्यंत आलोच डॉक्टर, तर जरा तुमच्या लहानपणाबद्दल, तुमच्या आईबाबांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण तुम्ही तुमच्या आईबद्दल बऱ्याच ठिकाणी बोललाय, आम्ही ऐकलंय सुद्धा. तर प्लीज पुन्हा एकदा आईबाबांबद्दल जरा ऐकायला आवडेल. नक्कीच. म्हणजे जसं तुम्ही प्रश्न विचारला, अगदी पुन्हा मी त्याच ठिकाणी येतो की आई मला नेहमी लहानपणी एक गोष्ट सांगायची. गोष्ट म्हणण्यापेक्षा एक नॉर्मल बोलण्यामध्ये वाक्य यायचं की आपण जे जेवण करतो तर ताट भरलेलं असतं, ताटामध्ये भाजी, पापड, लोणचं, ह्या ज्या गोष्टी असतात सगळ्या, हे सगळं एक, या सगळ्यांना अर्थ कधी आहे जेव्हा ताटात भाकर असेल, मूळ बेस तो असतो, त्याच्या भोवती बाकी सगळ्या गोष्टी असतात. मला लिखाणाची आवड, वाचनाची आवड अगदी शाळेत असल्यापासून होती. म्हणजे अगदी 4वी-5वी मध्ये असताना सुद्धा मला वाटायचं की त्या ज्या कहाण्या तेव्हा वाचायचो, अगदी ससा कासवाच्या ज्या कहाण्या मी ऐकल्यात ना तेव्हापासून, तेव्हा मला असं वाटायचं की अशी कहाणी आपण एक लिहायची. जसं पुढे मोठा होत गेलो, वाचन बदलत गेलं काळानुसार, हळूहळू कथा, कादंबऱ्या हळूहळू बदलत गेल्या. तर ते वाचतेवेळेस मला वाटायचं की नाही, आपणही असं पुस्तक लिहिलं पाहिजे. आणि ते मी घरी बोलून दाखवायचो. लहानपणी वाचनाचा वारसा हा आई वडील दोघांकडून पण आलेला आहे. म्हणजे वडिलांनी कधी आयुष्यात पुस्तक वाचलेलं नाही, पण वडील माझ्यासाठी आठवड्याला एक पुस्तक घेऊन यायचे. आणि आधी मी वाचायचो, नंतर आईला द्यायचो, किंवा आई वाचून मला द्यायचो. पण आम्ही दोघां, आणि 5वी-6वी बघा ना किती छान प्रसंग असेल की आई आणि मी बसलो एका पुस्तकावर, आम्ही तेव्हा एखाद्या पुस्तकावर चर्चा करतो. 5वीत? आई ग, क्या बात है. नॉट विदाउट माय डॉटर ही कादंबरी बुट्टी 6वीला असताना मी आणली होती. म्हणजे गावाच्या बाहेर एक आमचं सुंदरा गुरुकुलम म्हणून एक शाळा आहे, तिथे प्रचंड मोठी लायब्ररी होती. तर मी ती 10वी पर्यंत तेव्हा वाचून काढली होती सगळी. तर मी तिथून ते पुस्तक आणलं होतं. मग मला अजून आठवते ते इराकच्या गोष्टी येतात. आम्हाला इराक हे नाव फक्त पुस्तकात ऐकलेलं. तर मी आणि आई गप्पा मारत बसलो त्या पुस्तकावर, लोकांनी वाचलं होतं शाळेत असताना त्या गोष्टी. ते कुठेतरी संस्कार होत गेले. आणि वडील चित्रकला शिक्षक, म्हणजे वडील माझे क्लास टीचरही होते. आणि म्हणजे मराठी शिकवायचे, अजूनही शिकवतात मराठी. पण मूळ विषय पप्पांचा आर्ट टीचर डिप्लोमा, चित्रकला शिकवायचे. आणि त्यामुळे ते आईकडून म्हणजे आईची इच्छा की मुलांना डॉक्टर झालंच पाहिजे कुठल्याही हालतीमध्ये. एक असं एक हे होतं. म्हणजे तुम्ही त्याला अट्टास म्हणा किंवा ते जबरदस्ती म्हणा, काही म्हणा, माझा मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे.
माझा हो. नवोदयला नंबर लागला होता अच्छा. आणि पण आईने जाऊ दिलं नाही. हा. तिकडे तर लोक नवोदयाला जाण्यासाठी खूप प्रयत्न हो, करतात. खूप प्रयत्न करतात लोक. माझ्याकडे म्हणजे अजूनही डॉक्युमेंट आहेत घरी माझ्या. आणि आईचं म्हणणं होतं की याला मी असं येईल तसं डॉक्टरच करणार आहे, मग तो मी माझ्यापाशी राहूनच करेल. पण हे कुठे जिल्हा परिषद म्हणजे शाळेत असतात. अय्यो, म्हणजे हे हायलाइट करूया बरं का मंडळी. म्हणजे डॉक्टर MBBS आहेत आणि तेही जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून, बरं का. हे महत्वाचं आताच्या घडीला. आईचं स्वप्न होतं की आपल्या मुलाला हे करायचं, त्यांनी करून दाखवलंय. आणि पण हे करत असताना वाचनाची एक आवड होती. मध्यमवर्गीय कुटुंब, फार कुठल्याही गोष्टीचा आट्टास नाही, आम्हाला हेच पाहिजे. ज्या गोष्टी शिक्षणासाठी, कलेसाठी, पुस्तकासाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी, म्हणजे मी असं म्हणत नाही की फार स्ट्रगल करून वगैरे आलोय, ते ओढून ताणून नाही सांगत. मध्यमवर्गीय कुटुंब, शिक्षकाचं कुटुंब, मर्यादित सगळ्या गोष्टी मिळायच्या आणि त्याचा वापर करत, त्या संसाधनाचा वापर करत इथपर्यंत पोहोचलो. क्या बात आहे, क्या बात आहे. डॉक्टर, तुमचं प्रतिपश्चंद्र हे पुस्तक, ज्या पुस्तकाच्या 32वी एडिशन तुमच्या पुस्तकाची आता आली, म्हणजे 32वी आवृत्ती आहे पुस्तकाची तुमच्या, आणि इतकी पुस्तकं तुमची गेली आहेत सगळीकडे, म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती हे पुस्तक गेलंय. आणि आता तर जिओ हॉटस्टारवरती तुमच्या या पुस्तकावर आधारित जी सिरीज आली, तर या पुस्तकाबद्दल जरा प्लीज आम्हाला थोडंसं सांगा. या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगा, मग आपण त्या सिरीज बद्दल, दशमी बद्दल, नितीन वैद्यांबद्दल, सगळ्यांबद्दल बोलणारच आहोत. प्रतिपश्चंद्र ही मी वयाच्या 25व्या वर्षी कादंबरी लिहिली. म्हणजे कादंबरीचा पहिला आराखडा हा 25व्या वर्षी आलेला आहे. माय गॉड, वयाच्या 25व्या वर्षी. आज 35 वर्ष वय आहे. 10 वर्ष झाली कादंबरीला. म्हणजे 5 वर्ष मला लिखाणाला लागली आणि म्हणजे प्रकाशित होऊन 6 वर्ष झालेली आहेत. MBBS ला असताना डोक्यात खूप जमलं होतं. म्हणजे आताच मी सांगितलं की आधीपासून वाचन, लिखाण करत होतो. म्हणजे असं नाही की प्रचंड काही, पण एक असतं की आपल्याला जे पाहिजे ते मी वाचन करायचं होतं. मला काय काय मुद्दे घ्यायचे. पण ते जसं जसं माझं MBBS पूर्ण होत गेलं तेव्हा डोक्यात एक थॉट होता की आपल्याला लिहायचं, आयुष्यातलं पहिलं पुस्तक लिहायचं, काहीतरी लिहायचं. इतकं डोक्यात जे जमा झालं ते कुठेतरी ते मांडायचं, ते व्यक्त व्हायचं. पण आधी आपली डिग्री पूर्ण होणं आवश्यक होतं. आणि ज्या दिवशी माझा निकाल लागला फायनल इयर पासचा, इंटर्नशिप सुरू झाली, आणि त्या काळात ठरवलं की नाही, आता इथून पुढे मला कोणी फेल नाही करू शकत. आता प्रोफेशनली मी जे आईचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आता माझं स्वप्न इथून पुढे. आणि 2 रस्ते होते त्या दिवशी, 2 रस्ते होते. एक प्रोफेशन आणि पॅशन. आणि डोक्यात एक गोष्ट आली की नाही, आपण आता बाकीचे माझे मित्रमंडळी MD ची तयारी करतायत, कोणी हॉस्पिटल उभा करतायत, कोणाचे क्लिनिक आहेत. अशा वेळेस आपणही काहीतरी त्या क्षेत्रात करावं किंवा सुरुवात तिथून करावी. पण एक गोष्ट होती, आणि लिखाण मग जेव्हा आपण सेटल होऊ आयुष्यात तेव्हा नंतर लिखाण वगैरे या गोष्टींकडे वळू, असा एक डोक्यात विचार आला होता. म्हणजे ते 2, असं नाही की ही काही एका दिवसातली, एका तासातली गोष्ट आहे. हा बराच 1-2 महिन्याचा काळ लोटला की करायचं काय. आणि म्हटलं आधी आपण थोडं प्रोफेशनली सेट होऊ, त्याच्यानंतर लिखाणाकडे जाऊ. पण हाही विचार मनात आला की माणूस आयुष्यात कधी सेट होत नाही. खरंय, हे मात्र अगदी खरंय. म्हणजे ते पुढे 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 ते मृगजळासारखं सरकत जातं. नाही, म्हटलं आपण जो थॉट डोक्यात आलेला आहे तो त्याला पूर्ण करू. थोडा वेळ लागेल. तो वेळ 4 वर्ष लागेल हे वाटलं नव्हतं. 4 वर्ष मी जॉब प्रॅक्टिस काहीच केली नाही. म्हटलं एकदा तो झपाटलेपणा आला पुस्तकासाठीचा. बरं, आता तुम्ही जो प्रश्न विचारला की या पुस्तकाचं कसं, म्हणजे आता लिहायचं हे ठरवलं होतं, काय लिहायचं हे डोक्यात नव्हतं. नेमकं सुरुवात कुठून करायची. आयुष्यातलं पहिलं पुस्तक आहे, किती पानांचं असेल, विषय काय असेल, काही डोक्यात नाही. पण एक गोष्ट डोक्यात होती की लिहायचं, पहिलं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असावं. जे काय असेल ते, त्यांचं चरित्र असेल, संदर्भ पुस्तक काय जे काय असेल, त्यांचं कादंबरी असेल, वाटेल. आणि मग शोधायला सुरुवात केली की नाही, म्हटलं आता त्या अँगलला डोक्यात एक टार्गेट माझं छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांना नजरेसमोर ठेवून लिहायचं. म्हणजे याच्या प्रस्तावनेमध्येच लिहिलंय की ज्या माणसानं जगायला शिकवलं तो माणूस लिहायला काही फार अडचण नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले. मला लहानपणीपासून जेव्हा मी पुस्तकं वगैरे वाचायचो, एक आकर्षण होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन. त्याच्याबद्दल प्रचंड गूढ आहे, अजूनही क्लॅरिटी नाही हिस्ट्रीमध्ये काही फार असं जे आहे ते तर्क आहेत. तर जेव्हापासून म्हणजे लहानपणीपासून एक अट्रॅक्शन होतं या गोष्टीचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन, कारण त्याच्याबद्दल प्रचंड गूढ आहे, फक्त जे आहे ते तर्क आहेत, प्रॉपर असा पुरावा नाही कुठलाही. म्हटलं थोडं हे इंटरेस्टिंग विषय आहे, याच्यावर आणि फार कोणी प्रकाश टाकलेला नाही, फार कोणी लिहिलेलं नाही त्याच्यावर.
जे काय ते कुठल्या तरी पुस्तकाचा भाग आहे. फक्त सिंहासन यालाच नजरेसमोर ठेवून कोणी पूर्ण पुस्तक वगैरे नाही दिलेलं. तर मग अच्छा. डोक्यात हे होतं की आता मग 2 टार्गेट फिक्स झाले, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं सिंहासन. त्या दृष्टिकोनातून मग पुस्तक वाचायला सुरुवात केली. काही मिळते का काही युट्यूबचे व्हिडिओ आहेत, प्लस त्या ठिकाणी जाणं, लोकेशन जाणं, रायगड वा. किल्ला. मग हे सुरू झालं. आणि काय पुस्तक, कुठलंही पुस्तक लिहिणं म्हणजे अंधाऱ्या रात्री धुक्यातून प्रवास करण्यासारखं असतं. वा. म्हणजे आपल्याला फक्त पुढचं 10 फूट अंतर दिसतं, 11 फुटाचं दिसत नाही. ते 10 फूट पुढे गेले की आणखी 10 फूट दिसतं. क्या बात आहे. आणखी असा करत करत पूर्ण प्रवास, मार्गक्रमण आपलं पूर्ण वा. होतं. एक्झॅक्ट तेच होत गेलं की सुरुवातीला फक्त महाराज दिसले, महाराजांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, सिंहासन दिसलं. सिंहासनाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा दक्षिण दिग्विजय ही गोष्ट म्हणजे माहित होती, वाचलेली, पण दक्षिण दिग्विजयाबद्दल अभ्यास ते वाचनात आलं. ते फार इंटरेस्टिंग वाटलं. काय झालं, आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक 4-5 गोष्टीमध्ये आपण त्याच्या बाहेर पडायलाच तयार नाही. बरोबर आहे. म्हणजे आग्र्यावरून सुटका, ह्या गोष्टी महाराजांना सुद्धा आपण चौकटीतच बंद करून ठेवलंय. या गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या फार मोठ्या गोष्टी आहेत. ऑफकोर्स आपल्याला त्याच दिसतील. म्हणजे आपण क्रिकेट मॅच बघतो आणि नंतर हायलाईट बघतो. हायलाईट अगदी 5 मिनिटात क्लिअर होऊन जातात, आपल्याला भारी वाटतं. आणि त्या 2 6च्या मध्ये जे एक रन काढलेले असतात ना, तो खरा स्ट्रगलचा काळ असतो. व्हेरी वेल सेड. खरंय. तिथे खरी त्या जो खेळतो त्याची कसोटी लागते आणि त्याच्यात खरी मजा असते. आणि आपल्याला फक्त ते 2 6-4 दिसतात, विकेट दिसतात, तर तो असतो. तर महाराजांच्या लाईफ मध्ये आपल्याला हे आपण हायलाईट बघतो सगळं. त्याच्या मधले जे काही पॅच आहेत ना, मधल्या जे रिकाम्या जागा येतात, त्यातील एक गोष्ट म्हणजे दक्षिण दिग्विजय. त्याबद्दल फार चर्चा होत नाही. दक्षिण दिग्विजय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा पराक्रम आहे. कारण त्या काळात त्यांचं जे मूळ जे साम्राज्य होतं राज्याभिषेकाच्या आधीचं, त्याच्यानंतर जवळपास दुप्पट साम्राज्य त्यांनी एका वर्षात कमवलं. जे एका आयुष्यभरात त्यांनी जे मिळवलं तेवढं पुढच्या एका वर्षात मिळवलेलं आहे. अगदी जिंजीपर्यंत तो त्यांचा पूर्ण ते राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं. आणि मग त्याच्यावर अभ्यास सुरू झाला. अभ्यास करता करता मग अर्थात विजयनगर साम्राज्याशिवाय विजयनगर साम्राज्य 300 वर्ष आधी होऊन गेलं, पण त्याच्याशिवाय ते अपूर्ण होतं. मग विजयनगर साम्राज्य, मग हम्पीचा जो सगळा श्रीमंतीचा काळ कसा होता आणि ते हम्पी पडलं कसं, 1565 तालिकोटची लढाई. आणि त्याच्यानंतर तो जो एका साऊथचं एक पुस्तक वाचलं होतं, आता नाव आठवत नाही, त्यात एक संदर्भ सापडला की 1600 हत्तींच्या पाठीवर एक खजिना जमा केला होता. 1600 पाठीवर. आणि तो खजाना एका ठिकाणी लपवलेला असे संदर्भ वाचण्यात आला. म्हटलं ही काहीतरी फार इंटरेस्टिंग आहे. खजिना ट्रेजर हंट टाईप जाते म्हणलं. मला फक्त सिंहासनापुढे ठेवायची होती ना ट्रेजर, त्याच्याबद्दल पुढचं वाचन सुरू केलं, काही शोधले, संदर्भ शोधले. त्या काळात मग काही गोष्टी आल्या. तुम्ही म्हणाल आता आत्ताच मी रायगडावर होतो, मग हम्पीला गेला, तिथून 1600 हत्ती आले. मग ते एक गोष्ट शोधत असताना मुंबईच्या खाली अंडरग्राऊंड 4 भुयार आहेत. त्यातील मग त्याचं रिसर्च झालं. हे कुठे ना कुठे कनेक्शन जुळत गेले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि अशा गोष्टी म्हटल्या. आता ह्या सगळ्या आपल्याला एका जो हेडफोन सारखा गुंता आहे सगळं आपल्याला मांडायचा आहे. फक्त तो जो एका रेषेत आला पाहिजे, प्रत्येक ह्याची उकल झाली पाहिजे. त्याभोवती कहाणी रचायला सुरुवात केली. माझ्या कुठल्याही कहाणीचं, आता प्रतिपश्चंद्र आहे किंवा केदारनाथ पुस्तक आहे. हो, मी येणार आहे केदारनाथकडे पण थोड्या वेळाने. दोन्ही कादंबरीमध्ये, दोन्ही पुस्तकामध्ये माझी लिहायची पद्धत अशी आहे की मी आधी टार्गेट ठरवतो. म्हणजे आधी माझ्या कहाणीचा सस्पेन्स ठरलेला असतो आणि तिकडे मग मी हळूहळू जातो. मला माहिती आहे मला पोहोचायचं कुठं. जर टार्गेट जर नसेल, जे काही मला सस्पेन्स जो ठेवायचा तो जर नसेल ना, तर कहाणीमध्ये कुठेही भरकटायची शक्यता असते. त्यातील 450 पानांचं पुस्तक लिहायचं आणि जवळपास 20 पेक्षा जास्त विषय वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान, मॅथमॅटिक्स, बरेच 20-25 विषय आहेत. एवढे विषय घेऊन एक कहाणी बनवायची. बरं, त्यात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांभोवती बरं काल्पनिक असतात पुस्तक लिहायचं. महाराजांभोवती काल्पनिक आपण एक ओळही लिहू शकत नाही. खरंय. हो. प्रतिपश्चंद्र पुस्तक 450 पानांचं आहे. त्यातल्या एकाही ओळीत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सापडणार नाही. पण त्या 2 ओळीच्या मध्ये जी रिकामी जागा आहेत का, त्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज. कहाणीचा आत्मा महाराज आहे. आणि एवढं सगळं मला एकत्रित आणायचं होतं. त्या जवळपास पहिलं 1 वर्ष माझं याच गोष्टीत गेलं की म्हणजे कॅरेक्टर तयार करणं,
हे सगळे मी तयार केलेले पात्र आहेत. वा. ती कहाणी इतकी रिअलिस्टिक वाटते की आताही मला लोक फोन करून विचारतात की रवी कुमार सध्या काय करतो, प्रियल आणि रवी कुमारचं पुढे काय झालं, किंवा मग आदित्यचं काय सुरू आहे, किंवा तो आता खजिना कुठं आहे, सरकारच्या म्हणजे तो सरकारने सामील करून घेतला का, सिंहासन एक्झॅक्ट तिथंच आहे का, म्हणजे इतके लोक त्या कॅरेक्टर सोबत हे झाले. कॅरेक्टर उभा करणं, त्यांना एका कथेमध्ये गुंफणं, कुठेही भरकटून न देणं, एवढं कळत असताना महाराजांचं ते महाराज पण जपणं, ते एक रिस्पॉन्सिबिलिटीच काम आहे. कुठेही कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, स्वतःहून कॉन्ट्रोवर्सी करायची नाही, झाली तर त्यात दुरुस्ती करणं. आणि महाराज सगळ्यांच्याच पूजेचा भाग येते, त्यामुळे श्रद्धेचा भाग येते. म्हणजे आम्हाला भविष्यात प्रतिपश्चंद्रचा दुसरा भाग आला तरी आम्हाला आश्चर्य वाटायला नको. नक्की येईल, काम सुरू आहे, वेळ आहे त्या गोष्टीला. आणि झाली सुरुवात, बघता बघता 4 वर्ष लागली. पहिल्या वयाच्या 25व्या वर्षी पहिला आराखडा झाला. त्यानंतर मग आणि एमबीबीएस नंतर घरी सांगितलं होतं की पीजी प्रिपरेशन वगैरे करतोय एमडीचं. घरी आम्ही सांगतो कळणार आहे आता, कळलं असेल मला, पण ठीक आहे. घरी मी हे नव्हतं सांगितलं की मी पुस्तक लिहितोय. घरी म्हणलं मी एमडीची तयारी करतोय. पहिले 6 महिने जेव्हा आराखडा जेव्हा काम सुरू होतं तेव्हा नव्हतं. पहिली एक्झाम झाली आमची, मला काही मार्क्स वगैरे नाही आले चांगले, आणि मग आई म्हणजे वर्ष वाया घातलाच म्हणते, काय केलं असतं. मग मी ते लिहिलेलं जे घट्ट होतं ना ते असं घेऊन गेलं, हाताने लिहिलेलं बाड होते ते 600 पानांचं, अजून घरी हे केलं म्हटलं. आणि आईने वाचलं, माझी आई पहिली वाचिका. प्रतिपश्चंद्र स्टोरी ऐकलेला माझा लहान भाऊ पहिला व्यक्ती, ज्या दिवशी सुचली त्या दिवशी सांगितलं प्रॉपर वाचन पहिली आई. त्या दिवशी आई बोलली की म्हणजे माझ्या पोटी येऊन सार्थक झालं असं, मला अभिमान वाटतो. आई बापांना आपल्याबद्दलच्या ह्या फिलिंग्स म्हणजे कृतकृत्य झालो आपण. आणि त्यांचाही आशीर्वाद मिळाला. पप्पाने अगदी पहिल्या आवृत्तीला मी प्रिंटिंग कॉस्ट होतो, पप्पाने स्वतःने पेमेंट केलेलं आहे. म्हणजे पूर्ण कुटुंबच, ते काही माझं एकट्याच नव्हतं, ते पूर्ण कुटुंब त्यात सामील झालं. आणि 4 वर्षाचा प्रवास करून 2019ला हे पुस्तक बाजारात आलं. वा वा, क्या बात आहे. खरं तर पुस्तक ते वेब सिरीजचा प्रवास, आणि नितीन वैद्य सर, दशमे क्रिएशन, आता जरा प्लीज त्याच्याबद्दल, कारण नितीन वैद्य खूप मोठं नाव आहे इंडस्ट्रीमधलं, त्यांचं दशमी क्रिएशन हे सुद्धा खूप मोठं नाव आहे इंडस्ट्रीतलं. सो त्यांनी हे तुमचं पुस्तक वाचलं आणि तिथून मग तुमच्या वेब सिरीजची खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली असं आपण म्हणूया. तर प्लीज तो प्रवास कसा होता जरा त्याबद्दलही सांगा. थोडं त्याच काळामध्ये 2019ला पुस्तक आलं. बरोबर आहे. 19च्या मे महिन्यामध्ये, आणि 2020च्या मार्च पर्यंत जवळपास 10 महिने फक्त 200 कॉपीज गेल्या होत्या. 200 कॉपी. आणि त्या 10 महिन्यामध्ये त्यातील 50 कॉपी मी लोकांना भेट दिल्या होत्या. म्हणजे फार फार तर 150 कॉपी विकल्या. 150 पैकी 50 कॉपी 100 कॉपी एका व्यक्तीने विकत घेतल्या होत्या. म्हणजे वर्षभरात फक्त 50 पुस्तकं विकली होती. आणि त्याच काळात माझी कोविड मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईनिंग झाली होती आयसीएम हॉस्पिटलला. मी काय करायचो की त्या दवाखान्यात जे दिसतंय, जे मला दिसतंय ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या काळात प्रचंड गैरसमज होते लोकांमध्ये, कोविड लोक घाबरलेले होते, अवेअरनेस नव्हता. आणि म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघू. जे नशिबानं जेव्हा सगळे घरात बसले होते तेव्हा आम्हाला प्रत्यक्ष फील्डमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. आणि आमचं घर पूर्णच होतं. मी, माझी बहीण, भाऊ, आम्ही तिघे वेगवेगळ्या ठिकाणी कोविड मेडिकल ऑफिसर काम करायचं. म्हणजे तुम्ही तिघे बहीण भाऊ डॉक्टरच आहात? तिघे डॉक्टर, मेडिकल ऑफिसर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग काम करत असताना मी आयसीयू ला काम करायचं, कोविड आयसीयू ला. तर लोकांचं जगणं मरणं फार जवळून पाहिलं, जवळून बघितलं. जे गैरसमज बाहेर असायचे. म्हटलं त्याबद्दल आपण लिहूया. आणि मी प्रत्येक गोष्ट लिहित गेलो. आणि ते लिहिलेले आर्टिकल इतके व्हायरल झाले प्रचंड. म्हणजे बरेच लोक कोविड बद्दल लिहायचे, पण बाहेर बसून लिहायचे, बातम्या वाचून त्यांचे आर्टिकल असायचे. ते त्यांना जसं जमेल तसं जो तो आपापल्या परीने लिहायचा. पण मी प्रत्यक्ष तिथं काम करून, माझ्यासारखे बरे डॉक्टर होते, जे दिसते प्रत्यक्ष ते लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते लोकांना इतकं आवडलं, इतकं भावलं ते, किंवा चला कोणीतरी आपल्या भावना त्या 4 भिंतीच्या आत काय घडतं हे कोणीतरी मांडतं. त्यातून मग प्रचंड ते आर्टिकल व्हायरल झाले. लोकांनी सर्च करायला सुरुवात केली की प्रकाश कोराडे. ऑफकोर्स सध्याच्या काळात सोशल मीडिया आहे, आपण पटकन बघतो. आणि मग दिसतंय तर मग याचं पुस्तक पण आहे, काहीतरी असेल, वाचूया. आणि
तोपर्यंत पुस्तकाने हळूहळू पुढचा टप्पा गाठायला सुरुवात केली होती. एक चेन रिॲक्शन जशी असते ना, त्यानंतर एक 500,000 पुस्तकं गेली कोविडच्या नंतर. आणि त्यानंतर एक चेन रिॲक्शन जशी होती, पुढच्या 6 महिन्यामध्ये जवळपास 7,000 ते 8,000 कॉपी क्या बात आहे. अगदी दिवाळीपर्यंत 8,000 कॉपी गेल्या. वा. नंतर तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला, सुरूच आहे. 32,000 आलाय असं म्हणूया आपण. वा वा वा. आणि त्याच काळात हे पुस्तक मग दशमी क्रिएशन्सच्या अपर्णा पाडगावकर मॅडम येस, त्यांच्या हाती पोहोचलं. वा. आणि त्यांनी वाचलं पुस्तक. म्हणजे आता या गोष्टी मला नंतर समजल्या. त्यांनी वाचलं आणि त्या ताबडतोब नितीन वैद्य सरांना बोलले, निनाद वैद्य सरांना बोलले की आपल्याला याच्यावर काहीतरी करायचं. त्याच काळात अपर्णा पाडगावकर मॅडम यांनी आपली कादंबरी वाचली आणि त्यांनी लगेच नितीन वैद्य सर, निनाद वैद्य सर यांना सांगितलं की आपल्याला याच्यावर करायचं काय, काहीतरी करायचं. काय करायचं हा काही त्यांचा प्लॅन फिक्स नव्हता, पण त्यांना ते आवडलं होतं. त्यांच्या दशमीच्या जे काही त्यांची कोर कमिटी, त्यांची टीम आहे, त्यांना ते प्रचंड आवडलं. त्यांनी ठरवलं. आणि असंच एका दिवशी त्या दिवशी माझी नाईट होती. नाईट करून मी घरी आलो होतो. मला अजून आठवतं की मी खाली बसून फरशीवर बसून जेवण आमचं सुरू होतं मस्त. हसबंड वाईफ दोघंच होतो आम्ही. आणि त्यांचा फोन आला, निनाद वैद्य सरांचा फोन आला. अजून तो मुद्दा नको. वैद्य सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी असं दशमी क्रिएशन्स मधून बोलतोय आणि तुमच्या प्रतिपश्चंद्र कादंबरीवर आम्हाला काम करायचं. तर मला ऍक्च्युअली कुठला धक्का बसला नाही किंवा काय असं, कारण त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. एक्सपेक्टेड होतं का की असं काही होऊ शकतं? लिहिते वेळेस मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे पुस्तक. तुम्हाला वाचते वेळेस लक्षात येईल की म्हणजे स्क्रिप्ट रायटरला फार जास्त कष्ट पडू नये. हे जर पुस्तक हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं तर त्या ट्रान्सलेटरलाही फार अडचणी होऊ नये. म्हणजे एक ओळ लिहिते वेळेस मी 4 ते 5 अँगलनं विचार केलेला आहे. किंवा जेव्हा हे पुस्तक 10 वर्षाचा मुलगा वाचेल त्याला कसं वाटेल, 90 वर्षाचा व्यक्ती वाचेल त्याला कसं वाटेल, किंवा ट्रान्सलेटरला कसं सोपं जाईल, डायलॉग लिहिते वेळेस किती सोपं जाईल, काहीतरी होईल डोक्यात होतं. पण काय होईल हा काय मी प्लॅन नव्हता केला. म्हणजे मी झाल्यावर असं म्हणणं चुकीची गोष्ट आहे की मी हे टार्गेट ठेवून लिहिलं होतं. फक्त आतून वाटायचं काहीतरी की नाही याच्यावर काहीतरी बनलं पाहिजे. आपण त्या उद्देशानं म्हणजे तो एक अँगल समोर ठेवून लिहिला होता. त्यांनी फोन केला मला. म्हणजे असं फार धक्का काही बसला नाही बरं, किंवा असं कारण त्यांच्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. त्यामुळे आणि मग नंतर मी त्यांना विचारलं, सर आपण आपला परिचय. ऑफकोर्स त्यांनाही मला अजून ते पण असेच स्माइल दिले त्यांनी, हसले. नितीन सर होते की निनाद होते. ओके. आणि मग त्यांनी त्यांचा पूर्ण डिटेल्स सगळे पाठवले. मी नंतर गुगलला सर्च केले, विकिपीडियावर वगैरे सगळं त्यांचे काम वगैरे दिसलं. तेव्हा धक्का बसला की नाही फार मोठी टीम आपल्याशी अप्रोच केला. त्यानंतर मग पुढच्या 1 महिन्याभरामध्ये निनाद वैद्य सर पुण्यात आले होते. तिथे आम्ही पहिली मिटिंग आमची तिथे झाली. त्यानंतर पुढच्या 7 ते 8 मिटिंग झालं आणि 2021च्या ऑगस्टला आमचं वेब सिरीजचं अग्रीमेंट झालं. त्यावेळेस नाव काय ठेवायचं हे काय फायनल नव्हतं. म्हणजे अगदी सिरीज लॉन्च व्हायच्या 3-4 महिने आधी त्यांनी सांगितलं होतं की हे नाव आहे, आता आहे. तोपर्यंत प्रतिपश्चंद्र याच नावानं ते व्हायचं काय, नाव अवघड आहे थोडं. मराठी माणसांना पटकन येतं पण हिंदी भाषिक थोडं डिफिकल्ट जातं. हॉटस्टारची टीम होती, 4 वर्ष त्यांनी काम केले, पण त्यांना एकालाही प्रतिपश्चंद्र अजूनही प्रॉपर उच्चारता येत नाही. हिंदी इतिहारी लोक असतात, दिल्लीचे असतात. आणि मग तिथून प्रवासाला सुरुवात झाली. 4 वर्ष, जसं पुस्तकाच्या लिखाणाचा 4 वर्ष प्रवास होता, तसं वेब सिरीजचाही 4 वर्ष प्रवास होता. कारण ते काही फार छोटं काम नव्हतं. भव्य दिव्य आणायचे, इतक्या मोठ्या पडद्यावर आणायचे, एकही मिस्टेक नको त्यांना. आणि बरं कसं पुस्तकाचा आवाका फार मोठा आहे. डायरेक्टर आदित्य सरपोतदार सर यांनी सांगितलं होतं की तुमचं पुस्तक म्हणजे 1 डे मॅच आहे आणि आम्ही जे करतोय ते हायलाइट्स आपण समजू शकता. कारण इतकं पुस्तक एवढ्या म्हणजे 6 एपिसोडमध्ये करणं ते फार म्हणजे सोपी गोष्ट नाही. तरी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सिरीज उत्तमच झाली. सिरीज बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया पण फार छान आहे. म्हणजे आपली सिरीज पाहिल्यानंतर इतक्या लोकांची प्रतिक्रिया आल्या, इतकी रिप्लाय आले. त्यांनी जो मी जे म्हणलं, मी पुस्तक लिहिते वेळेस जे महाराज पण जे जपलं होतं ना, ते त्यांनी सिरीज मध्ये जपले. बरं, ही महत्वाची गोष्ट. म्हणजे बऱ्याच वेळेस जेव्हा पडद्यावर काही गोष्टी येतात तेव्हा बदल होतात. या सिरीज मध्ये पण बदल आहेत. साहजिक आहे, सिनेमॅटिक लिबर्टी आहे ती घ्यावीच लागते शेवटी. अशा वेळेस त्यांनी
त्यांची मर्यादा कुठेही क्रॉस नाही केलेली. वा वा. जे मी पुस्तकात मर्यादा घालून दिले का हम्म. त्याची ओळ त्यांनी ओलांडलेली नाही. हम्म. म्हणजे ही पहिली वेबसिरीज असेल, म्हणजे वेबसिरीजच्या हिस्ट्रीतली म्हणतोय मी, हा, की त्याच्यामध्ये अख्ख्या सिरीज मध्ये एकही शिवी नाहीये, क्या बात आहे, क्या बात आहे. एकही कुठल्याही व्यसनाशी संबंधित कुठलाच उल्लेख नाही. वा माझ्या वा. पुस्तकात आहेत, पुस्तकात लिहिलंय मी बरं. त्या कॅरेक्टरच्या ह्याच्यानुसार. हम्म, हम्म. तर त्यांनी पडद्यावर तसा कुठलाही प्रसंग दाखवलेला क्या बात नाहीये, आहे. कुठलाही इंटिमेट सीन नाहीये. म्हणजे आजोबा, मुलगा, नातू, नात, आई, वडील, पूर्ण घर सगळे एकत्रितपणे बसून बघू पूर्ण शकतात. सिरीज बघू शकतात. वा. ती त्यांनी एवढ्या छान पद्धतीने केलेलं आहे ना. मग कौतुकच आहे मी- आदित्य सरपोतदारांचं. मी डायरेक्टर आदित्य सरपोतदार आणि वैद्य सर दोघांनाही मी सिरीज पाहिल्यानंतर मी फोन करून सांगितलं होतं की म्हटलं उद्या जर वेब सिरीजला सेन्सॉर लागलं, सध्या नसतं वाटतं सेन्सॉरशिप, नाहीये. तर या सिरीजचा एक सुद्धा सीन कट नाही होणार, कारण तुम्ही ऑलरेडी सेन्सॉरशिप पेक्षा मोठं काम केलं. बेस्ट काम केलं. नाही तर हल्ली काय झालंय बघा ना, इंटरप्ट करते खरं तर, पण वेब सिरीज म्हटलं की शिव्या, इंटिमेट सीन किंवा किंवा सेक्स, आणि ह्याच्या पलीकडे वेब सिरीज मध्ये तुम्हाला काही दिसतच नाहीये. पण हे टाळून जर हे झालं असेल तर हो. काबिल आहे तारीफ. टाळून प्रचंड चालली, प्रचंड वा. लोकांनी पाहिली, वा. प्रचंड रिप्लाय आले. आणि असं नाही फक्त मला पुस्तक महाराजांशी संबंधित आहे म्हणून नाही, हम्म. ऑल ओव्हर इंडिया, साऊथ, म्हणजे सगळ्यात जास्त सिरीज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात चालली, वा. नंतर क्या बात महाराष्ट्रात आहे. चालली, सही सही सही. कारण ते तिकडचा खजाना आहे ना हम्पीचा बरोबर. वगैरे. तो संदर्भ असल्यामुळे. हो. क्या बात, मधल्या क्या काळात अगदी टॉप 10 मध्ये 2 महिने टॉप 1 ला सिरीज राहिली, बात. हो हो. खूप ट्रेंडिंग वर राहिली. एकंदरीत सगळं ते जे कधीतरी पाहिलेलं छोटं स्वप्न होतं ते फार आपण ज्याला काय म्हणू शकतो. आणि सिरीज मध्ये अगदी पहिल्याच फ्रेमला वडिलांचं नाव वा. आहे, दिस डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाड इज बुक प्रतिप्रसंग. वा. त्याच्यावर फेसबुक पोस्टही केली होती हम्म. की म्हणजे मंदिरावर कळस चढला आता वा. असं. क्या बात म्हणजे आहे, बघा ना, क्या एक पुस्तक आहे, ते कुठेतरी डोक्यात एक थॉट येतो, लिहावं वाटतं, याच विषयावर लिहावं वाटतं, तो प्रवास सुरू होतो, 4 वर्ष तो प्रवास होतो, त्यानंतर पुस्तक येतं, मग सिरीजचा म्हणजे बात. सगळं स्वप्नवत वाटावं असं आहे बरं का, खरं बघायला गेलं तर. आता हे थोडं मी माझं कौतुक करून घेतो. नाही, यू मराठीतलं- डिझर्व इट. मराठीतलं पहिलं पुस्तक आहे ज्याच्यावर हिंदी वेब सिरीज आलेली आहे. वा. हे पुस्तक हिंदी भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे, इंग्लिश भाषेमध्ये आता येतंय. वा. त्या पुस्तकाची पायरसी झालेली आहे, क्या बात हे आहे. पुस्तक ऑडिओ मध्ये आहे. सही. म्हणजे जे पुस्तकाचे फॉर्मॅट असायला पाहिजेत हा, ना, ते सगळीकडे म्हणजे आहे. पडद्यावर आहे, हार्ड कॉपी आहे, सॉफ्ट कॉपी आहे, सगळीकडेच आहे. हो. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मी फार नशीबवान आहे की मराठी लोकांनी इतकं प्रेम केलं या पुस्तकावर माझ्यावर, आणि इथपर्यंत पोहोचलो. क्या बात आहे, क्या बात आहे. काबिल तारीफ. सो याच्या सोबतच आता खरं तर लोकांनी सिरीज बघावी असं आवाहन करेन मी पुन्हा एकदा तुम्हाला, आणि जमलं तर पुस्तकही वाचा मंडळी. अप्रतिम पुस्तक आहे हे, मी तुम्हाला सांगते, कारण मी रिव्ह्यूज वाचलेत, मी वाचलेलं नाही अजून, हे मी प्रामाणिकपणे कबूल करते, पण मी ते वाचायला घेतलेलं आहे. तर याच्यासोबतच डॉक्टर आता थोडंसं पुढे जाऊया, म्हणजे पुस्तक वेब सिरीजच्या थोडं पुढे जाऊया. तुम्ही आणखीन एक पुस्तक लिहिले माझ्या माहितीप्रमाणे, केदारनाथ, बरोबर. आणि अजून एका पुस्तकाच्या तयारीत आहात, तर जरा केदारनाथ बद्दल सांगा, मग त्या शेवटच्या पुस्तकाकडे जाऊया आपण, जे होऊ घालते. केदारनाथ पुस्तक 2013 साली जो महाप्रलय आला होता बरोबर आहे. केदारनाथ येथे, केदारनाथ. 17 जून पुस्तकाचं नाव आहे, 17 जून केदारनाथ. अच्छा. आणि 2013 साली महाप्रलय आला, अख्ख्या भारतातून भाविक लोक त्या ठिकाणी गेलेले होते. आणि तो इतका प्रचंड मोठा पूर होता की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा आकडा आहे, तुम्ही जर नेट रिसर्च केलं तर 8-9 हजार मृत्यू असा आहे, पण प्रत्यक्षात आकडा खूप मोठा आहे. जो जे गव्हर्नमेंटने जे दिलेलं आहे ते आपण कंटिन्यू करू, पण आकडा खूप मोठा आहे. आणि ते 30-40 हजाराच्या वर सुद्धा मिसिंग लोक आहेत, ज्यांच्या बॉडी सापडल्या तेवढाच आकडा आहे, हो. बाकी मिसिंग आहेत सगळे. तर आणि माझं 3rd इयरचं प्रॅक्टिकल झालं त्या दिवशी. प्रॅक्टिकल संपून मी रात्रभर प्रवास करून घरी आलो होतो बीडला. पुढचे 8-10 दिवस मला सुट्ट्या होत्या, आणि घरी आलो आणि सकाळी नाश्ता करतो असं टीव्ही लावलं, टीव्हीवर बातम्या दिसू लागल्या सकाळी 7-8 वाजता, आणि महाप्रलय आणि ते डोक्यात तो इतका विषय गेला ना भयंकर, की काय बघतोय काय आपण. आणि पुढचे मी 7 दिवस जितके दिवस होतो ना मी, न्यूज चॅनलला म्हणजे घरच्यांना मी कुठलं चॅनल लावून दिलंच नाही, फक्त केदारनाथ येथील महाप्रलयाबद्दल बातम्या पाहत राहिले. ते कुठेतरी नकळत ते साचत गेलं असंच. तिथून मी माझ्या पुढच्या कामाला लागलो, फायनल इयर वगैरे सगळ्या गोष्टी, ते कुठेतरी मागं पडलं. आणि आता 2017 मध्ये जेव्हा प्रतिपक्षाचं लिखाण काम सुरू होतं, त्या काळात एक व्यक्ती भेटले होते, आणि त्यांनी
गोष्टी त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या घरातील 12 मेंबर त्या महाप्रलयात गेले. आई गं. तो एकटाच माणूस वाचलेला आहे तो. आणि मग तेव्हा कुठेतरी ते ट्रिगर झालं, पण लिखाण प्रतिपक्षांना सुरू होतं. मला ते सोडायचं नव्हतं कुठल्या आरतीमध्ये. आणि मग मी आपण ते डोक्यात कुठेतरी होतं प्रतिपक्षांना झालं. पण केदारनाथ बद्दल आता इन्फॉर्मेशन जमा करणं, तिथलं काय ऍक्च्युअल घटनाक्रम कसा होता. मग मधल्या काळात केदारनाथ नावाचा तो मूवी पण आलेला हो बरोबर आहे, सुशांत सिंग राजपूतवाला लव्ह स्टोरी आहे साराची. हो. मग बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज आल्या होत्या, त्या डॉक्युमेंटरी पाहण्यात आल्या. प्रतिपक्षचंद्र आलं 19ला, नंतर 20ला कोरोना आला. तर कोविडच्या काळात तो जो होता ना, कसं राहतं सगळ्या गोष्टी मिक्स असतात त्या, म्हणजे कुठलीही एक गोष्ट एका पॅरलल एका रेषेत चालत नाही, खरंय. ते कुठे ना कुठे एकमेकात मिक्स होत राहतात. प्रतिपक्षचंद्राचं लिखाण पूर्ण झालं होतं. कोविडचा काळ आला होता. कोविडमध्ये त्या काळात प्रचंड निगेटिव्ह होती सगळीकडे. त्याच काळात डोक्यात केदारनाथचा विषय होता, तो जन्म मृत्यू या गोष्टी संबंधित होता. बरोबर आहे. आणि त्यानंतर एक प्रचंड मोठी, मी ऍक्च्युली बहिर्जी नाईक प्लॅन केला होता. अच्छा. प्रतिपक्षचंद्रानंतर बहिर्जी नाईक लिहायला घ्यायचं, एका मुलाखतीत मी सांगितलं होतं तसं. पण नाही म्हटलं, आधी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जे काही ज्या निगेटिव्ह लाट जी आली होती, विचारांची निगेटिव्ह लाट आली होती, बरोबर होतीच, आर्थिक लाट होती निगेटिव्हची. मग म्हटलं आर्थिक, भावनिक, मानसिक, शारीरिक सगळ्याच पातळीवर माणसं नकारात्मक झाली होती तेव्हा. आणि म्हटलं मग नाही, आपण तरुण पिढीसाठी हे पुस्तक पण प्रतिपक्षचंद्र हे असं आहे की तरुण पिढीला इतिहास कळावा, पण तू त्यांच्या भाषेत सांगस, त्यांच्याच भाषेत, बरोबर आहे, बरोबर, कहाणीच्या भाषेमध्ये. खरंय. माझं ते म्हणजे प्रतिपक्षचंद्र तरुण मुलांना टार्गेट करूनच ठेवलं होतं. केदारनाथचे टार्गेट माझं तेच आहे की तरुण पिढी जे नैराश्य आलेले, प्रचंड उद्योजकांनी त्या काळात आत्महत्या केल्या त्या काळामध्ये. आणि म्हणून म्हटलं नाही, आपण याला काहीतरी आपल्याकडून 1% झालं पाहिजे. बरोबर. आणि मग केदारनाथवर लिहायला सुरुवात केली. अच्छा. लिहायची तर मग एक रिअल स्टोरीच आहे, एका सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. अच्छा. वडील आणि मुलाची कहाणी, सस्पेन्स आहे अर्थात, त्यामुळे मी जास्त ओपन नाही करत आहे. पण महाप्रलय आला, त्यातून वाचलेल्या वडील आणि मुलाची कहाणी. वडिलांच्या डोक्याला मार लागलेला आहे, पाय तुटलेला आहे, त्याला एका मुलाला वाचवायचंय, त्याची बायको वगैरे पुरात वाहून गेलेली. आणि अशा वेळेस त्याला त्या केदारनाथच्या पर्वत रांगातील 4 पर्वत चढून उतरायचे, अशा अवस्थेमध्ये मुलाला घेऊन. पण तो हा जो प्रवास आहे, 8 दिवसांचा प्रवास आहे, तो माणूस आणि हिमालय हा दोघांचा प्रवास आहे. काटा अंगावर खरंच. तो हिमालयाला आव्हान देतोय की तुला काय संकट आणायची तू आण, पण मी या मुलाला वाचवला. तो एका क्षणी असं बोलतोय की आमची माणूस जाते, तुमची हिमालय जात असेल, आमची माणूस जाते, फार चिवट जाते, किती संकट आली काही केली तरी माणूस जन्माला आला, निसर्गाने जन्माला घातली, ही चूक झाली, आता आम्ही संपणार नाही कधीच. उद्या तू संपशील, तुझी माती होईल एका दिवशी, पण माणूस एकदा संपणार नाही. आणि मग तो द्वंद्व आहे दोघातला. तो कंटिन्यू हिमालयाशी बोलत राहतो, हिमालयाला शिवाय देत राहतो, वादत राहतो त्यासोबत. आणि मग अडचणी येतात. पण त्या काळात ही माणुसकी सोडायची नाही. त्या वाटेमध्ये बरेच प्रसंग आहेत ह्युमॅनिटीला धरून. आणि होप ही गोष्ट एक आहे की होप जर ठेवली, विश्वास जर ठेवला, तर नियती आपल्यासोबत सतत 24 तास असते, चालत असते, आपल्यासोबत बोलत असते. सिक्रेट आहे कहाणी. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. मस्तच. त्याची आता 8,000च्या वर कॉपी गेलेल्या आहेत वर्षभरामध्ये. क्या बात आहे. तुमचं अजून एक पुस्तक येऊ घातलंय असंही कळलंय आम्हाला, जरा प्लीज त्या पुस्तकाबद्दल. आता पुढील कादंबरी जी आहे, कादंबरीच लिहितो. पुढील कादंबरी असणार आहे सरकारी दवाखाना. ओ, डॉक्टर आहात म्हणून. विषय थोडा वेगळा आहे. आतापर्यंत मेडिकल फील्ड बद्दल मराठीमध्ये बरीचशी पुस्तक आली, डॉक्टरांचे अनुभव आहेत, त्या वॉर्डमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या कॅम्पसमध्ये घडणाऱ्या, त्या डॉक्टरांना जे दिसलं का त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे काही डॉक्टरांनी ICU बद्दल लिहिलंय, काही डॉक्टरांनी वॉर्ड बद्दल लिहिलंय, काही डॉक्टरांनी डॉक्टरांच्या पर्सनल लाईफ बद्दल लिहिलेलं आहे. मी जे पुढचं जे पुस्तक आणतोय ते या प्रत्येक गोष्टीला टच करणार असणार. वॉर्ड बद्दल आहे, ICU बद्दल आहे, अपघाती विभागाबद्दल आहे, पोस्टमॉर्टम बद्दल आहे, डॉक्टरांच्या पर्सनल लाईफ बद्दल आहे, फॅमिली लाईफ बद्दल आहे, मेडिकलचा जो स्ट्रेस असतो, पॉलिटिकल जो दबाव असतो, स्थानिक कार्यकर्त्यांचे अधूनमधून काहीतरी त्रास असतो, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, पैसे देणारे डॉक्टर, पैसे घेणारे डॉक्टर, म्हणजे अशी कुठलीच गोष्ट मी मेडिकल फील्ड बद्दल सोडलेली नाही. शासकीय दवाखाना आहे आणि त्याभोवती घडणाऱ्या
गोष्टी त्या आहेत. घटना आहेत. वा, वा. आणि त्या इमोशनल आहेत त्यावेळेस काय म्हणतात शेवटी हे कुठे ना कुठे मिक्स असतं, खरंय. सगळ्या गोष्टी मिक्स असतात. पण फार नवीन प्रयोग करतोय, क्या बात आहे. सगळ्या गोष्टी आणतोय. पोस्टमॉर्टमला तुम्हाला कदाचित माहिती नसेल की हा मी माझा मेडिकल actually फील्डची नाहीये डॉक्टर. सगळ्यात आवडता विषय आहे. कदाचित प्रतिपश्चंद्र केदारनाथ पेक्षा हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. पोस्टमॉर्टमला ही एक मस्त देवघर असतं त्या ठिकाणी, आई गं. देवदेवतांचे फोटो असतात, त्यांच्या पाया पडूनच पुढच्या गोष्टी होतात. कधी कधी होम हवन पण करावं लागतं, म्हणजे अशा गोष्टी असतात यासाठी की तिथलं वातावरण शांत राहावं. एक शेवटी ती माणसं आहेत काम करणारी, तिथलं वातावरण शांत असलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. तर म्हणून या गोष्टी असतात. ह्या गोष्टी बाहेर लोकांना येत नाहीत. हे खरंच असं असतं तिथे. करतात. आता प्रत्येक हॉस्पिटलचं वेगळं असतं, प्रत्येक पोस्टमॉर्टमचं. हा. पण देवदेवतांच्या मूर्ती असतात तिथे असतात, त्याच्या पाया पडूनच उदबत्ती अगरबत्ती लावूनच पुढच्या गोष्टी ओ बापरे, हे पहिल्यांदा ते- कळतंय मला. जेन्युअनली मला ते माहित जे- नव्हतं. ते जे जग आहे ना, ते त्यांचे इमोशन्स कसे आहेत. तुम्हाला एक माणूस कट करायचा आहे, so हे किती तुम्हाला भयंकर आहे यार. तेवढं सवयीचा भाग वेगळा असतो, पण तरी तरीही सुद्धा. तुम्हाला दररोज मग तिथल्या काही अंधश्रद्धेच्या गोष्टी असतात तिथेही. अच्छा, हे सगळं छान पद्धतीने मांडलं. क्या बात आहे. म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग डॉक्टर. हे- हा फक्त 1% आई सांगितलं गं. तुम्हाला. फार फार वेगवेगळे मुद्दे. आयसीयू मध्ये पेशंट कसे असतात, त्यांची मेंटल कंडिशन कशी असते, शारीरिक कंडिशन कशी असते, आर्थिक असते. सरकारी पहिलंच वाक्य माझ्या कादंबरीतलं की सरकारी दवाखाने म्हणजे रुग्णांच्या कचरा कुंड्या. म्हणजे जेव्हा तुमचे सगळे पर्याय संपलेले असतात तेव्हा तेव्हा तुम्ही तुम्ही- सरकारी दवाखान्यात येता. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पेशंटला मरण्यासाठी घेऊन आलेले असतात, त्यांना आता घरी ठेवून तो उपयोग नाही. म्हणजे त्या शेवटचा लेवलचा एक पर्याय. सरकारी दवाखाना. स्वतःचं समाधान की आम्ही आमचे सगळे पर्याय वापरलेत बुवा. आम्ही अर्धवट सोडलेले नाहीत, प्रयत्न सोडलेले नाहीत. किंवा काही लोक असे असतात की नातेवाईकांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन येतात, त्या गर्दीमध्ये सोडून कुठेतरी निघून आई जातात. गं. जसं पंढरपूरला वगैरे लोक जसे म्हाताऱ्या लोकांना सोडतात ना, तसे दवाखान्यात लोक सोडून जातात. पेशंट ऍडमिट करतात, औषध आणण्यासाठी येऊन जातात आणि मग ते येतच नाहीत परत. मग ते पोलीस केस वगैरे करून गोष्टी हँडल करावं लागतात. पण मग हे जे भावविश्व आहे ना, मग त्या आईवडिलांनी करायचं काय? हे किती भयंकर आहे. त्यांच्याबद्दल त्यांच्या कहाण्या येतात. म्हणजे ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी शिक्षण केलं, तुमचं हगणं मुतणं काढलं, तुमचे सगळ्या आजार गोष्टी. बघितले, सगळं बघितलं, त्यांना तुम्ही आणून असं सोडून घेऊन जाता. हे काही छोटा दवाखाना नाही, हा प्रचंड मोठ्या लेवलचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अगदी 1000 बेड असलेला दवाखाना असणार आहे. त्याभोवती घडणाऱ्या घटना आहेत. हॉस्पिटलच्या बाहेर एक जग असतं खरंय. की मधलं जग तर आपण अजूनमधून पाहिलेलं असतं, कधी कोणाची डिलिव्हरी, कोणाचा मृत्यू, अपघात, पोलीस केस. पण दवाखान्याच्या बाहेर एक जग नेहमी चालत असतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या बाहेर. त्याच्यामध्ये मेडिकलवाले असतात, चहावाले असतात, टपरीवाले, हॉटेलवाले, ऑटोवाले असतात. त्यांचं एक आयुष्य असतं. त्यांच्या त्या मधल्या सिस्टीमवरती बाहेरची सिस्टीम बाहेरची- चालत म्हणजे चालत कोणाच्या तरी मरण्यावरती कोणाचं तरी जगणं अवलंबून आहे. सेम एक्झॅक्ट हेच वाक्य सांगणार होतो. की कादंबरीमध्ये पुढची जी कादंबरी आहे ना, त्यामध्ये मी पहिल्यांदा कुठेतरी आता हे तुमच्या ह्याच्यातून वा सांगतो. वा वा, थँक्यू थँक्यू, आम्ही आभारी आहोत तुमचे. म्हणजे शब्दशः पुस्तकात वेगळं लिहिलंय, हम्म. फार वरवर सांगतो की म्हणजे कमान आहे, एक जुनी कमान आहे, एकदम 40 वर्ष जुनी लोखंडी कमान आहे. त्याच्यावर हॉस्पिटलचं नाव टाकलेलं आहे. तिथे भिंत आहे, भिंतीच्या समोर एक 7-8 मेडिकल आहेत. मेडिकलच्या बाजूला एक एटीएम आहे, एटीएमचा दरवाजा तुटलेला आहे. तिथे गाय बसून शिळ्या चपात्या खाते. पुढे एका मुलानं एक चहाचं हॉटेल उघडलेलं आहे. बाजूला एकानं फळाचा स्टॉल टाकला. स्टॉल टाकलेला आहे, नारळ पाणी आहे. एक झेरॉक्सचं दुकान आहे, त्या झेरॉक्सच्या दुकानावर तुम्हाला दंतमंजन पासून सगळं मिळतंय. एक चहाचं दुकान आहे, तिथे समोर एक गरम पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे लोकांसाठी, दवाखान्यात आलेल्या लोकांसाठी. दंतमंजन ठेवलेलं आहे, तो दात घासण्यासाठी आणि तिथे चहा पिण्यासाठी. आणि असं करता करता पलीकडे एक लिंबाचं झाड आहे, त्याच्या खाली एक व्यक्ती आतून बांबू आणि मडके आणून ठेवतोय आणि तो वाळा त्याच्या अधूनमधून त्याची नजर मध्ये जाते. त्याचा उघडा मुलगा दारात बसलेला आहे आणि मध्ये कोणीतरी मेलं तर याचं घर चालणार होतं. त्याच्यावर लिहिलेलं होतं की मौत की सामान की दुकान. मध्ये कोणीतरी मेलं तरी याच्या मुलाला काहीतरी खायला मिळणार होतं. आणि तिथे हे पण आहे, फोन पेचं स्कॅनर पण त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे आजकालच्या आधुनिक गोष्टी. पण हे लिहिलंय मी प्रॉपर. कोणीतरी मध्ये गेलं तर याचं घर चालणार. म्हणजे ही एक बाहेरची एक सिस्टीम आहे. मी फक्त आतापर्यंत जे मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या पलीकडे जाऊन प्रत्येक गोष्टीला टच केलं मी. प्लस ड्रामा आहे, तो नेहमीसारखं माझ्या कहाणीचा सस्पेन्स थ्रिलर आहे. वास्तवेस तुम्हाला फार सिंपल कहाणी आहेत बरं. आणि मी मनोगतात एक गोष्ट सांगतोय की ही कहाणी माझी नाहीच आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. खरं तर सांगणारा
दवाखाना आहे, ओ सरकारी दवाखाना सुद्धा वा कहाण्या सांगतो. बरं तर म्हणते गेल्या 50-60 वर्षापासून माझ्या भिंतींनी जे रडणं बघितलंय, ऐकलंय, हसणं जादू ऐकलंय, भोवलंय. इथलं रक्त पाहिलंय, हे सगळं मला कोणाला तरी सांगायचं. आणि तो सांगतो की भारतातील काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत कुठलाही दवाखाना घ्या, फक्त लोकांचे चेहरे बदलतात, घटना प्रसंग सारखे असतात. सारखे त्यातला कुठलाही दवाखाना तुम्ही पकडा, तुम्ही आहे. ऐक असं नाही की स्पेसिफिक. डॉक्टर प्रकाश क्वाडे त्यात हे पण लिहिलं की हे लेखकांनी मला काहीतरी एक नाव दिलं असेल पुढे चालून, ते तुम्ही काय डोक्यात घेऊ नका. तुमच्या डोक्यात जो दवाखाना आहे ना, तेच तुम्ही गृहीत धरा आणि हा, वाचा. हो. सरकारी वा. दवाखाना म्हटलं की एक वास आपल्या नाकात बसलेला असतो, खरंय 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 प्रत्येकाच्या नाकात. तो वास आठवा आणि तिथून पुढं कहाणी वाचायला सुरुवात करा. मी सांगतो दवाखाना, तुम्हाला कहाणी सांगतो. आणि ही कहाणी म्हणजे माझी लेखकाची कहाणी नाहीच आहे. वास्तवेच तुम्हाला वाटेल की नाही, हे माझ्यासोबत घडलेलं आहे, ही माझी कहाणी. आणि प्रत्येकाला असं वेगळं वाटणार. तुमच्या प्रत्येकाच्या मनात हे वेगळं सेपरेट पुस्तक असलं. लिहितोय फक्त मी एक पुस्तक, पण तुमच्या प्रत्येकाचं पुस्तक वेगळं असणार. तर ते- अशा पद्धतीचा सरकारी दवाखाना येतो तुमचा. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरंच काय म्हणूया आपण, प्रत्येक माणसाला जसं तुम्ही मगाशी म्हणालात आता की प्रत्येक माणूस स्वतःच एक पुस्तक म्हणून ते पुस्तक वाचणार आहे, याची खात्री मला सुद्धा वाटायला लागली आता, कारण ज्या पद्धतीने तुम्ही या पुस्तकाबद्दल मला सांगितलं. क्या बात आहे डॉक्टर. खरं तर तुमच्या या तिन्ही पुस्तकांच्या अनुषंगाने आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, पण तुमचा स्ट्रगल, तुमचं आयुष्य, याच्यावर आम्हाला पुन्हा स्पेशल गप्पा मारायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही पुन्हा तुम्हाला इन्व्हाइट करणारच आहोत. प्लीज प्लीज बोला. तुम्ही आता शब्द वापरला स्ट्रगल म्हणून, तर मला एक प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगणं माझं म्हणणं आहे. आतापर्यंत इतके मृत्यू पाहिलेत मी, म्हणजे फार कमी वयामध्ये. त्या मी नॉर्मल नोकरी केलीच नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. सगळ्या म्हणजे ICU, पोस्टमॉर्टम, असे special अपघाती ward भागात सगळे. यालाच काम केलंय. त्यामुळे मी एका निष्कर्षापर्यंत आलोय की आपण फार छान आयुष्य जगलोय. स्ट्रगल म्हणजे हा, जर हातपाय नसतील, तुम्हाला बोलता येत नसेल, नैसर्गिक काही आपत्ती असेल, तर तो स्ट्रगलचा पार्ट झाला. तुम्ही तुमच्या पायावर उभे येतात, तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करताय, 2 वेळचं अन्न तुम्हाला मिळते ना, मग तो निसर्गातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहेत. खरंय खरंय खरंय. तुम्ही फार, आणि हे फार म्हणजे बेसिक गोष्टी आहेत. व्हेरी ट्रू. जो तुमच्या अपंगत्व असेल, निसर्गाने काही केलेलं असेल, तर तो स्ट्रगलचा पार्ट आहे. त्यामुळं आयुष्यात स्ट्रगल का असं नाही, प्रयत्न केलेले नाही असं नाही, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. पण असं आणि गोष्ट आई वडील ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी त्या वेळेला मिळत गेल्या. वा, हे महत्वाचं आहे. अति लाड नाही केले, पण हवं ते मिळालं, जरूर मिळालं सगळं. वा, क्या बात आहे डॉक्टर. खरंच खूप मजा आली तुमच्याशी बोलून. हा प्रवास थांबू नये असं जेन्युअनली मलाही वाटतंय, अजूनही वाटतंय. तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असंच वाटतंय, पण शेवटी वेळेची मर्यादा आहे मला. त्यामुळे आता ह्या क्षणाला एक स्वल्प विराम घेऊया, इथे विश्रांती घेऊया आणि पुन्हा नव्या पुस्तकासह नव्या विषयासह भेटूया, खूप गप्पा मारूया. टिल देन मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका. टिल देन स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सो मच.